नमस्कार. सगळ्यांचं परत एकदा मनःपूर्वक स्वागत. सगळ्यांना माझा आवाज आणि व्हिडिओ दोन्ही क्लिअर आहे का? एव्ही क्लिअर आहे? थँक्यू सुनीता मॅडम. थँक्यू. ओके. सगळ्यांसाठी सूचना. आपलं साधारण 1-2 ते 3 महिन्यानंतर एकदा लॉ ऑफ अट्रॅक्शनचं वर्कशॉप होतं, जे आता 4 जून पासून सुरू होत आहे. तर जर कोणाला बरेचसे आज मेसेजेस बघितले मी. माझ्या फेसबुकवर पण ती मेसेजेस आलेले आहेत, वर्कशॉप कधी आहे. तर जे लोकांना हवं आहे त्यांच्यासाठी म्हणून सूचना देते की आपल्या 4 जून पासून लॉ ऑफ अट्रॅक्शनचा वर्कशॉप सुरू होत आहे. त्याचे डिटेल्स मिराकल मेडिटेशनच्या ग्रुपमध्ये नेटबेटनी ऑलरेडी टाकलेले आहेत. त्याच्यामुळे कसं जॉईन करायचं, काय जॉईन करायचं, कसं असणार, टायमिंग काय असणार, कुठे असणार, किती वेळ असणार, काय असणार, अशा सगळ्या गोष्टी नेटबेटनी आपल्या या ग्रुपवरती टाकलेल्या आहे. त्यामुळे ज्यांना जर जॉईन करायचं असेल ते वर्कशॉप जॉईन करू शकता. कोणाला हवं असेल तर त्यांना तुम्ही सांगू शकता. ही सूचना. त्याच्यानंतर बऱ्याचशा जणांचं कन्फ्युजन आहे पेमेंटच्या बाबतीत, लिंकच्या बाबतीत. तर आपण सगळ्यांकडे नेटबेटचा नंबर आहे आणि ईमेल आयडी आहे. त्याच्यामुळे साधारण एक थोडंसं ॲडव्हान्समध्ये आपण जर हे काम केलं तर तुम्हाला डेफिनेटली त्यांच्याकडनं रिव्हर्ट बॅक मिळेल. आणि जर नाही काही झालं तर मग तुम्ही परत विचारू शकता किंवा कॉन्टॅक्ट. बऱ्याच वेळेला आपल्याकडनंच काही गोष्टी होतात ज्याच्यामुळे आपल्याला ती क्लॅरिटी नसते. म्हणजे टेक्निकल गोष्टींमध्ये थोडंसं आपलं पुढे मागे होतं. ते जर सॉर्ट आउट झालं तर मला नाही वाटत की आता काही इश्यू आहे. मागे पेमेंट लिंक बंद करून ठेवलेली म्हणून कोणाची पेमेंट होत नव्हते, पण आता पेमेंट लिंक ओपन आहे. त्यामुळे तुम्ही सगळेजण ते करू शकता. मेडिटेशन मध्ये मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती की सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला जो वेळ लागतो तो आपण सतत म्हणजे मी आता ज्या गोष्टी सांगते त्या गोष्टी तुम्ही स्वतः आपण असं करतोय का, आपल्यामध्ये हे घडतंय का, असा प्रश्न विचारायचा आहे आणि स्वतःचं परीक्षण करायचं आहे. म्हणजे अजूनही आपण आपल्या पास्ट मध्ये अडकलेलो आहोत का? म्हणजे साक्षी भावात राहणं किंवा आपल्या अनकॉन्शियस थॉट वरती कॉन्शियस राहणं म्हणजे काय? तर बरेच वेळेला आपण जागरूक असतो असं नाही. आपले जे काही जुने विचार आहेत, आपले जे काही जुन्या भावना आहेत, जे काही दुःख आहे, ते सगळं आपल्याला हावी होतं आणि आपण अनकॉन्शियस पॅटर्न मध्ये जायला लागतो. अनकॉन्शियस पॅटर्न मध्ये जायला लागतो म्हणजे आपण ऑटोमेशन मध्ये जायला लागतो आणि मग परत आपण तसाच विचार करतो, परत आपण तशाच कृती करतो, परत आपण तशाच रिॲक्शन देतो. आणि हे तोडण्याचं एकच मार्ग म्हणजे कॉन्शियस राहणं. हे तोडण्याचा एकच मार्ग म्हणजे जागरूक राहणं. हे तोडण्याचा एकच मार्ग म्हणजे आपण आपल्या वरती लक्ष देणं म्हणजे साक्षी भावात राहणं. म्हणजे थोडंसं जागरूक हे प्रयत्नाने करता येतं. हे जर नाही झालं तर आपण परत त्या ऑटोमेशन मध्ये जातो आणि मग त्या ऑटोमेशन मध्ये गेल्यावरती आपल्याला समजतही नाही की अरे तसंच परत घडतंय. माझं काही प्रॉब्लेम सॉल्वच होत नाहीये. मला काही कळतच नाही असं का होतंय. हे न कळण्यामागचं कारण असं की आपण अनकॉन्शियस पॅटर्न मध्ये अडकत जातो आणि मग आपण ऑटोमेशन मध्ये जात जातो आणि मग आपण परत तेच जीवन जगत असतो. म्हणजे फ्युचर पेक्षा जास्त आपण भूतकाळात रमत असतो आणि भूतकाळातल्या आठवणी, भूतकाळातले गोष्टी, भूतकाळातले भावना आणि मग त्या सगळ्या रोज तसंच जगत जाऊन आपल्याला त्याची सवय लागते आणि मग आपण परत त्याच गोष्टी आपण करत असतो. त्यामुळे सगळ्यांनी थोडंसं हे बघायचं आहे की ज्यांना वेळ लागतोय किंवा ज्यांना कळत नाहीये की अरे बाबा मी एवढं सगळं करतेय तरी सुद्धा का होत नाहीये. बऱ्याचशा जणांचे मला हे पण प्रश्न येतात की मी सगळं सांगितलेलं करते, मी मेडिटेशन करते, मी हे करते. नुसतं टेक्निक करून आणि मेडिटेशन करून उपयोग नाही. आपल्याला कशामुळे काय होतं हे जर समजलं असेल तर मला असं वाटतं की ह्याचं उत्तर तुम्हाला कळलं असेल की आपण आपल्यामध्ये बदल जर आपला ब्रेन बदलू शकतो, जर आपला हार्ट बदलू शकतो, आपल्या हार्टचे ब्लड बदलू शकतं, आपलं सगळं संपूर्ण शरीर जर बदलू शकतो, तर मग आपल्यामध्ये बदल का होत नाही? आपल्यामध्ये बदल हा होत नाही कारण आपण आपले पॅटर्न्स बदलत नाही. आपण आपल्या त्याच गोष्टींमध्ये अडकत असतो आणि म्हणून नवीन येणारी पेशी सुद्धा जुन्या गोष्टी घेऊन येते आणि मग परत आपल्याला तेच आजार व्हायला लागतात. याची अनेक उदाहरणं जो डिस्पेन्झानी त्याच्या पुस्तकांमध्ये दिलेली आहेत.
काय काय प्रकारचे चमत्कार होतात, काय काय प्रकारचे आजार बरे होऊ शकतात, काय काय गोष्टी होऊ शकतात. म्हणजे त्यांनी अगदी इथपर्यंत सांगितलेलं आहे की अगदी कुठल्याही स्टेजचा असणारा कॅन्सर असेल, तुमचं पॅरालिसिस असेल किंवा कुठलाही म्हणजे हे 2 आजार खूप मोठ्या लेवलचे म्हणून मी नावं घेतली. पण आपल्याला अशक्यप्राय वाटणाऱ्या सगळ्या गोष्टी या सहज शक्य होऊ शकतात जर आपल्याला ही मेथोडॉलॉजी समजली आणि आपण ते करायला लागलो तर. बरेच वेळेला आपलं मन आपल्यावरती भारी पडतं आणि म्हणून आपण त्याच्यातून बाहेर पडू शकत नाही आणि म्हणून आपण परत परत त्याच गोष्टी जगत असतो. आपल्याला जर संपूर्णपणे इच्छा असेल तर आपण या सगळ्या गोष्टींमधून बाहेर पडता येतं. त्याच्यासाठी आपल्याला मेडिटेशन करणं, आपण आपल्या विचारांवरती लक्ष ठेवणं, जागरूक राहणं, या सगळ्या गोष्टी करणं खूप महत्वाचं आहे. आपलं शरीर संपूर्ण बदलू शकतो. आपलं पूर्ण म्हणजे त्यांनी तर लिटरली ब्रेन स्कॅन करतो, तो वेगवेगळ्या प्रकारचे रिसर्च करतो. म्हणजे त्याच्या मेडिटेशन रिट्रीटमध्ये तर लिटरली लोकांमध्ये संपूर्णपणे ज्यांनी कधीच मेडिटेशन केलं नाही, ज्यांनी कधीच काही केलेलं नाहीये, त्यांच्यामध्ये सुद्धा बदल घडतो हे दाखवलेलं आहे. हे मी पुस्तकाचं नाव अशासाठी सांगते कारण त्याच्यामध्ये त्यांनी सगळ्या प्रकारचे एक्सरसाइज दिलेले आहेत, सगळ्या प्रकारचं प्रूफ दिलेले आहे जे मी देऊ शकत नाही. म्हणजे ब्रेन स्कॅन तो न्यूरोसर्जन असल्यामुळे त्याच्याकडे सगळ्या गोष्टी असल्यामुळे त्यांनी त्याच्या पुस्तकामध्ये भरपूर प्रमाणात सगळ्या प्रकारचे दाखले दिलेले आहेत आणि सगळ्या प्रकारचे प्रूफ दिलेले आहेत की आपल्या ब्रेनमध्ये मेडिटेशन केल्यावरती ब्रेनमध्ये काय फरक पडतो, मेडिटेशन केल्यावरती आपल्यामध्ये काय फरक पडतो. मेडिटेशन मी 3 पुस्तकांची नावं ह्याच्या आधी दिलेली आहेत. प्रसाद जोशी विचारतायत, आपण नंतर ग्रुपवरती परत एकदा शेअर करूया. ठीक आहे. तर मी नवीन काही सांगत नाहीये, हे मी नेहमीच सांगत असते. मी फक्त आता अशासाठी सांगितलं की बरेच वेळेला लोकांना प्रूफ लागतं, बरेच वेळेला आपल्याला लॉजिकली सगळ्या गोष्टी पटायला लागतात कारण आपलं कॉन्शियस माइंडला लॉजिक लागत असतं, कॉन्शियस माइंडला प्रूफ लागत असतं आणि याच गोष्टी मी तुम्हाला मेडिटेशन मध्ये शिकवते. हे सगळ्यांना माहिती आहे, फक्त मध्ये मध्ये मी ते दाखले देत असते कारण त्याच्यामध्ये लिटरली बदल. त्यामुळे बरेच वेळेला आपल्याला असं वाटत असतं की हे शक्य नाहीये. सगळ्या गोष्टी टेक्निकली पटत असतात की हे होऊ शकतं, ते होऊ शकतं, याच्या बाबतीत असं झालं, त्याच्या बाबतीत असं झालं. पण मात्र मला काही होणार नाही किंवा मला हे जमणं शक्य नाही. हे सुद्धा एक आपले बिलीफ पॅटर्न्स आहे. म्हणजे कितीही उदाहरणं दिली, कितीही गोष्टी सांगितल्या, कितीही बघितलं तरी सुद्धा आपल्याला ते थिअरॉटिकली, लॉजिकली सगळं पटतं, पण तरी सुद्धा मला त्याचा उपयोग होईल असं वाटत नाही. मी हे सगळं करू शकेन असं वाटत नाही. हे वाटणं ह्याचा अर्थ सुद्धा आपण या बिलीफ सिस्टीम मध्ये अडकलेलो आहोत. ह्या सुद्धा आपल्या प्रकारच्या एक धारणा आहेत, बिलीफ्स आहेत. मी काय सांगते ते कळते का सगळ्यांना? जरा येस म्हणून टाईप करा सगळ्यांनी. ओके. फार कमी जणांचा रिप्लाय आलाय पण एनिवे मला हे सांगायचं होतं की आपल्याला अशक्यप्राय वाटणारी प्रत्येक गोष्ट, आपल्याला अशक्यप्राय वाटणारा कुठलाही आजार, आपल्याला अशक्यप्राय वाटणारी जगातली कुठलीही गोष्ट ही आपण बदलू शकतो आणि ह्याचं सगळ्याची उत्तरं ही आतमध्ये आहेत. याचा अर्थ त्यांनी पूर्णपणे शब्दशः आपल्या गोष्टी कशा चालतात हे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, जे आपण आपल्या वर्कशॉप मध्येही शिकतो, ज्या गोष्टी मी बरेच वेळेला तुम्हाला सांगत असते. तर सांगण्याचा मुद्दा असा की जर आपल्याला एकदा मेडिटेशन करून परत माझे बिलीफ्स मला माझ्यावरती हावी होत असतील आणि मला माझे पॅटर्न्स तुटत नसतील तर आपण अनेक वेळेला मेडिटेशन करू शकतो. केलं पाहिजे असं माझं म्हणणं नाहीये कारण हा प्रश्न मला नेहमी विचारला जातो. तर तुम्ही एकदा करा, दोनदा करा, तीनदा, जोपर्यंत आपले बिलीफ्स मध्ये बदलत नाही, जोपर्यंत आपल्यामध्ये बदल होत नाही, तोपर्यंत आपण अशक्यप्राय वाटणारी गोष्ट ही शक्य करू शकत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या
मेडिटेशन करत असताना किंवा व्हिज्युअलायझेशन करत असताना आपण ज्या वेळेला आपल्या भावी स्वप्न जे रंगवतो, आपल्याला जे अचीव करायचं आहे त्याचा विचार करतो, त्याच्याबद्दल व्हिज्युअलाइज करतो, त्याच्याबद्दल सारखा आपण डोक्यामध्ये जर विचार ठेवला आणि बरोबरीने आपण एलिव्हेटेड इमोशन्स म्हणजे अतिशय उच्च व्हायब्रेशन्स, उच्च स्पंदनांचे भावना आपण जर जगू शकलो तर आपल्यामध्ये हा बदल घडायला लागतो. आणि सगळ्यात उच्च व्हायब्रेशन्स असलेल्या गोष्टी म्हणजे ग्रॅटिट्यूड, लव, अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ह्या गोष्टींचा जर आपण विचार केला आणि ह्या गोष्टी आपण जर शरीराला शिकवू शकलो, म्हणजे उदाहरणार्थ एखादी गोष्ट मला जर मिळत नाही, म्हणजे असं म्हणूया की आपल्याला वेल्थचा प्रॉब्लेम आहे. मी एक उदाहरण देते. पैसे मिळवण्यासाठी माझा प्रॉब्लेम आहे किंवा एखाद्याला बिझनेसमध्ये प्रॉब्लेम आहे किंवा एखाद्याला जॉबमध्ये प्रॉब्लेम आहे किंवा एखाद्याला पैसे पुरत नाहीयेत किंवा पैशासाठी ज्या काही गोष्टी हव्यात त्याच्यामध्ये आपण कमी पडतो. म्हणजे एक उदाहरणार्थ वेल्थ गोल्स आपले अचीव्ह नाहीयेत किंवा आपले काही वेल्थ गोल्स आहेत आणि मग आपण या सगळ्यामध्ये अडकलेलो असतो. आणि मग ज्यावेळेला आपण अडकलेलो असतो, त्यावेळेला आपल्याला जर विचार करायला लागला, की बाबा मला 50 लाख करायचे किंवा 1 करोडचा टर्नओव्हर करायचा. पण तो 1 करोडचा टर्नओव्हर माझा आत्ता नाहीये. मे बी माझा बिझनेस आत्ताच सुरू झालेला असेल. मे बी मला आत्ताच काहीतरी मोठा लॉस झाला असेल. मे बी माझा आत्ता 10,000 वर असेल किंवा मे बी माझी आत्ता वाईट अवस्था असेल. सेल होत नाहीये, बिझनेस होत नाहीये, काहीच होत नाहीये. सगळे प्रयत्न करते तरी काही वर्कआउट होत नाही. अशी आत्ता वास्तविकता असली तरी सुद्धा आपल्याला जिथे पोहोचायचंय त्याचा विचार करता आला पाहिजे. तसा विचार करायला आपल्याला शिकवलं पाहिजे आणि ते मिळवल्यानंतर आपल्याला जिथे पोहोचायचंय तिथपर्यंत आपण पोहोचल्यानंतर आपल्याला कसं वाटेल? आपल्याला किती आनंदी वाटेल, आपल्याला किती जॉयफुल वाटेल, आपल्याला किती भारी वाटेल. जे काही भावना तुम्हाला वाटतील त्या भावना आत्ता ते व्हायच्या आधी सुद्धा जगायला यायला पाहिजे. आपण नॉर्मली जे होऊन गेलेलं आहे म्हणजे जो भूतकाळ आहे त्याच्याबद्दल विचार करतो. जे होऊन गेलेलं आहे त्याच्याबद्दल भावना आपण जगत असतो म्हणजे त्रास, फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन, त्याच्यानंतर दुसऱ्याने केलेला अपमान. म्हणजे पैशाच्या बाबतीत मी म्हणते, की आपल्याला समजा पैशाचा घाटा आलेला आहे, खूप काही प्रॉब्लेम्स आलेले आहेत. मग आपले घरातले लोकं बोलतायत, आजूबाजूचे लोकं बोलतायत, मित्रपरिवार बोलतायत. अशा सगळ्या गोष्टींमधून आपल्याला दुःख होत असेल, त्रास होत असेल, फ्रस्ट्रेशन असेल, डिप्रेशन असेल, खूप काही नैराश्य असेल, अशा वेगवेगळ्या नकारात्मक भावना आपण जगलेलो असू, तर आपण फ्युचरचा विचार करत असताना आपण परत-परत आपण त्या भावनांमध्येच जातो आणि फ्युचरचा विचार करायला आपल्याला पैसे लागत नाहीत. आपण सक्सेसफुल झालेलो आहोत हे विचार करायला आपल्याला वेल्दी असण्याची गरज नाही. आपल्याला जे मिळवायचंय त्याचा विचार करायला वेल्दी असण्याची गरज नाही. म्हणजे ॲक्चुअली सगळ्या गोष्टी या आपण काय विचार करतो याच्यावर अवलंबून असतात. म्हणजे मला विचार करायला सुद्धा भीती वाटते. मला विचार करायला सुद्धा जमत नाही किंवा मी विचार करू शकत नाही किंवा जास्त वेळ मी त्याच्यामध्ये राहू शकत नाही. सारखी-सारखी मी भूतकाळात जाते. याचा अर्थ आपल्याला खूप मेहनत करून आपल्या शरीराला, आपल्या स्वतःला ह्याची सवय लावायला लागणार आहे. कारण हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आणि ह्याच्यासाठी पैशाची गरज नसते आणि हे ज्यावेळेला त्यांनी अनेक उदाहरणं दिलेली आहेत, की त्यांचं कुठलं पुस्तक बरं? यू आर द बिकमिंग सुपरनॅचरल या पुस्तकामध्ये त्यांनी पुस्तकाची सुरुवात करतानाच त्यांनी हे दिलेलं आहे, की एक बाई असते आणि मग तिचा नवरा सुसाईड करतो आणि मग नवरा सुसाईड करताना 2 लहान मुलं तिच्या अंगावर टाकून तो निघून जातो आणि मग तिला लक्षात कळत नाही, की याने असं का केलं? माझ्या एकट्यावरती फायनान्शियली बर्डन घेऊन का निघून गेला? आणि मग तिला पॅरालिटिक अटॅक येतो. ती भयंकर मोठ्या प्रॉब्लेममधून जाते. तो ट्रॉमा तिला सहन होत नाही. तो धक्का तिला सहन होत नाही आणि ती वेगवेगळ्या आजारातून, मानसिक आजारातून, शारीरिक आजारातून म्हणजे तिला कॅन्सर होतो, ट्यूमर होतो. त्याच्यानंतर तिला तोंडाची जी लाळ असते ती स्त्राविनाशी होते. म्हणजे पूर्ण त्याचं तोंडाचं चव निघून जाते. म्हणजे त्याची ती प्रक्रिया सलायवा म्हणजे लाळ गळण्याची प्रक्रियाच बंद होते. त्याच्यामुळे इंडायजेशन, पॅरालिटिक, कॅन्सर असे खूप कॉम्प्लिकेशन्स आजारामधून ती जात असते आणि अक्षरशः सुसायडलच्या पर्यंत ती पोहोचलेली असते. आणि मग ज्यावेळेला तिने जेव्हा ती हे मेडिटेशन जो डिस्पेंसर म्हणजे त्यांनी त्यांच्या ह्याच्यामध्ये सांगितलं ते मी तुम्हाला सांगते, की हे उत्कृष्ट उच्च दर्जाचं प्रॉब्लेम्स असलेलं इन्सिडेंट त्यांनी दिलेलं आहे. आणि ती ज्यावेळेला हे मेडिटेशन सुरू करते आणि मग काहीतरी 1, 2, 3, 4 वर्षामध्ये
एक एक वर्षाला ती एक एक गोष्टी अचीव करते. आणि यू वोंट बिलीव्ह की मेडिसिन सायन्स मध्ये सुद्धा हे शक्य नाहीये हे विश्वास ठेवणं किंवा हे अचीव करणं की विदाउट एनी मेडिसिन्स, विदाउट एनी केमोथेरपी, जे डॉक्टरांनी सांगितलं असं की हे तू केलं नाहीस तर तू मरणार, ती कुठलंही केमो ट्रीटमेंट घेत नाही तरी सुद्धा ती या सगळ्यातून बाहेर पडते आणि अतिशय ठणठणीत होऊन आता ती लेडी जो डिस्पेंजाकडे कॉर्पोरेट ट्रेनर म्हणून काम करते. हे तुम्हाला सांगण्याचा मुद्दा असा की ब्लाइंडली औषधं बंद करून हे करा असं नाही मला म्हणायचंय, पण आपला विश्वास, जसा तिचा विश्वास होता म्हणून ती करू शकली, तसं ती स्वतः ठरवते की मी हे करणार. हे सांगण्याचा मुद्दा अशासाठी की आपण कुठल्याही प्रकारची गोष्ट आपण जर ठरवली, आपण जर त्याच्यावरती काम केलं, तर ती आपण अशक्यप्राय वाटणारी गोष्ट आपण आपल्या जीवनामध्ये शक्य करू शकतो. फक्त कमी पडतो आपण आपल्या बिलीफ सिस्टीम मध्ये की बाबा आपल्याला आतून वाटत असतं की नाही हे शक्य नाहीये, असं कसं डॉक्टरची ट्रीटमेंट थांबवणार, असं कसं हे करणार, असं कसं ते करणार. ट्रीटमेंट थांबवा किंवा पैसे ट्रीटमेंट घेऊ नका असं म्हणण्यापेक्षा आपल्या आतमध्ये तो विश्वास दृढ झाला आणि मग आपण जर हे मेडिटेशन जे शिकतो ते जर करत राहिलो तर आपल्यामध्ये बदल व्हायला लागतो. ज्यावेळेला आपल्यामध्ये बदल व्हायला लागतो त्यावेळेला आपल्याला जे हवं आहे, मग ते उत्तम आरोग्य असेल, उत्तम रिलेशनशिप असेल किंवा धनवान होणं असेल, मग कुठल्याही प्रकारचे गोल असतील ते तुम्ही सहज प्राप्त करू शकता. हे त्याच्या मागचं कारण. परत एकदा तुम्हाला सांगायचंय की कुठलंही हे काय म्हणतात, कुठलंही हे काय म्हणतात शब्द, की हे नुसतं सुख किंवा वरवरच गोष्ट नसून ह्याचा विषय कळला पाहिजे. म्हणजे अंधश्रद्धेने किंवा काही न समजता विश्वास ठेवण्यापेक्षा आपल्याला हा विषय पूर्णपणे समजलाय ह्याचा प्रयत्न करा. कशामुळे का होतं, आपण परत परत त्याच्यात का जातो, आपण परत परत भूतकाळात का गुंततो, आपण परत परत सारखे तेच तेच विचार का येतात, आपण ठरवलं तरी आपण का करू शकत नाही, ह्या सगळ्या गोष्टींचं आपला ब्रेन कसं काम करतो, आपलं माइंड कसं काम करतो, या सगळ्या गोष्टी मी प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या ह्याच्यातून सांगत असते. आपण स्वतः विचारा की मला हे कळलेलं आहे का, आपण स्वतःला विचारा की मला हे समजतंय का की काय होतं आणि मी आता कुठल्या स्टेजवर आहे. खूप जण क्रॉनिक आजारामध्ये असतील तर त्यांची ही समजण्याची मानसिकता नसते, हे ऍक्सेप्ट करण्याची पात्रता नसते, म्हणजे बऱ्याच गोष्टी असतात. पण जे लोक आता व्यवस्थित आहेत त्यांना तरी तुम्ही स्वतःला हा जागरूकपणे प्रश्न विचारला पाहिजे की मला हा विषय समजला आहे का आणि मला कळते का की माझ्या आयुष्यामध्ये हे जे होतंय ते कशामुळे होतंय. नक्की ब्रेन आणि माइंड ह्याचं वायरिंग मधून बाहेर पडण्यासाठी, अनलर्निंग करण्यासाठी काय केलं पाहिजे. मी मेडिटेशन करते म्हणजे काय करते, मी मेडिटेशन का करते, मला नक्की काय करायचं आणि मी हा वेळ का वाया घालवते, मी इथे येऊन कशासाठी करते, हे मला केल्यामुळे काय होणार आहे, मला नक्की काय अचीव करायचंय, माझे कुठल्या गोष्टी अडलेल्या आहेत, मला काय समजत नाहीये, मला कुठे अडकायला झाल्यासारखं वाटतंय, मला काय करायचंय पण माझं काय होतंय, असं सगळं स्वतःचं एक परीक्षण करा. कारण नुसते मंगळवार आणि गुरुवार सेशन्स अटेंड करून आपल्याला काही मिळणार नाहीये. तर आपण काय करतोय ह्याची, कारण मी इंडिव्हिज्युअल प्रत्येकाशी बोलू शकत नाही, आपलं ग्रुप सेशन असताना मी सांगते, त्याच्यामुळे तुम्हाला मी हे सांगते की हे स्वतःच स्वतः परीक्षण करा की नक्की मी हे का जॉईन केलं. एखाद्या डॉक्टरकडे गेल्यावरती आपल्याला औषध मिळतं आणि मग त्या औषधातून आपला आजार बरा होतो म्हणून कोणीतरी मला सांगितलं की हे मेडिटेशन कर, तुझं हे प्रॉब्लेम सॉल्व्ह आहे. तर हा प्रॉब्लेम मेडिटेशन सेशन जॉईन केल्यामुळे नाही होणार, हा प्रॉब्लेम मेडिटेशनचे सेशन्स ऐकल्यामुळे नाही होणार किंवा पैसे भरल्यामुळे नाही होणार. तर हा विषय समजला, हा विषय कळला, तर तुम्हाला थोडंसं हळूहळू हळूहळू कळेल की माझं नक्की मी कुठे उभी आहे, नक्की मला कुठे जायचंय, नक्की मी हे करते हे का करते, ह्याची क्लॅरिटी प्रत्येकाला, इथे असणाऱ्या प्रत्येक माणसाला असलं पाहिजे. नसेल तर ती शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण मी वेगवेगळ्या वेळेला सांगत असते नवीन लोकांसाठी म्हणून मी सांगते. आणि हा विषय हा आपला नेहमी चालू असणारा विषय आहे. एकदम एका महिन्यात, 2 महिन्यात, 3 महिन्यात आपल्याला सगळ्या गोष्टी समजत नाही, आपल्यामध्ये बदल व्हायला फार वेळ लागतो, आपल्याला खूप प्रयत्न करायला लागतात आणि हे खूप कठीण आहे हेही मला माहिती आहे, पण तरी सुद्धा आपण जर ठरवलं तर हे करू शकतो. अदरवाईज आपण आपलं आयुष्य असंच वाया घालवतो. त्याच्यापेक्षा आपण जर कमिटमेंट ठरवलं की बाबा मी पहिले 30 दिवस, मग परत 30 दिवस, मग परत 30 दिवस, असं करून मला असं वाटतं की 1 वर्ष हा हे खूप मोठा काळ आहे आपल्याला हव्या असणाऱ्या गोष्टी साध्य करायला. तर त्या साध्य होत नसतील तर कुठेतरी मी कमी पडते, त्या जर साध्य होत नसतील तर कुठेतरी मला
नीट समजलेलं नाहीये किंवा माझी डिरेक्शन काहीतरी चुकलेली आहे. मी कमी पडत असेल तर मला विषय अजूनही समजायला हवा आहे. मी कमी पडत असेल तर समजायचं की नक्की मला काय समजत नाही, नक्की मी कुठे कमी पडते. हे असं प्रत्येकाने जरा परीक्षण करावं. मी काय बोलले ते सगळ्यांना कळलंय का? कळलं असेल तर येस म्हणून टाइप करा. गुड. मी आता एक फक्त छोटंसं 10 मिनिटाचं एक मेडिटेशन घेणार आहे. त्याच्यामध्ये प्रत्येकाला माहिती आहे असं मी गृहीत धरते, की मला नक्की आयुष्यात काय हवंय. प्रत्येकाला माहिती आहे, की मला काय करायचं आहे. प्रत्येकाला माहिती आहे, की मला कुठे जायचं आहे. प्रत्येकाला माहिती आहे, की मी अ, अनेक गोष्टी मला हव्या असतील, पण त्याच्यातली माझी प्रायोरिटी काय? असं गृहीत धरून आपण एक व्हिज्युअलायझेशन करणार आहोत. व्हिज्युअलायझेशनमध्ये मी तुम्हाला काही इन्स्ट्रक्शन देईन, की ज्याच्यामध्ये आपण पंचेंद्रिय इन्व्हॉल्व करायचे आहेत आणि ते करत असताना तुम्हाला त्या भावनाही जगायच्या आहेत त्या मिळाल्यावरती. खूप कमी इन्स्ट्रक्शन्स असणार आहेत, पण आपण एक चांगलं छान चित्र रंगवायचं आहे आपल्याला जे हवं आहे ते. आणि छोट्या गोष्टी ह्या आपण आपल्या मनाच्या पटलावरती बघायच्या आहेत. ठीक आहे? सगळेजण रेडी असतील तर डोळे बंद करा. डोक्यापासून पायाच्या अंगठ्यापर्यंत संपूर्ण शरीर स्थिर करायचं आहे, शिथिल करायचं आहे. मी आज कुठलंही इन्स्ट्रक्शन देणार नाहीये. तुम्ही वरपासून खालपर्यंत प्रत्येक अवयव बघायचा आहे. प्रत्येक अवयव शिथिल करायचा आहे. कुठेही ताण असेल, तणाव असेल, तर तिथे जास्त वेळ बघून तिकडचा अवयव पूर्णपणे रिलॅक्स करायचा आहे. असं मी पुढचे 5 मिनिटं आता घड्याळ लावून करणार आहे. 5 मिनिटामध्ये आपल्याला आपलं शरीर शिथिल आणि स्थिर करायचं आहे. विचारांमध्ये अडकू नका, विचारांबरोबर जाऊ नका. परत आपल्याला आपलं शरीर शिथिल करायचं आहे. तुमची वेळ सुरू होती आता. चालू करा.
2 मिनिटं झालेली आहेत. शेवटचं 1 मिनिट. आता आपण आपल्या श्वासावरती लक्ष द्यायचं आहे. आणि आपला श्वास येणारा श्वास आणि जाणारा उच्छ्वास दोन्ही निरीक्षण करायचं आहे पुढची 5 मिनिटं. फक्त श्वासाकडे लक्ष. विचारांमध्ये अडकू नका, विचारांबरोबर जाऊ नका.
परत परत श्वासावर यायचंय. शेवटचं 1 मिनिट. आता आपण मनाने शांत झालेलो आहोत. शरीरही स्थिर झालेलं आहे, लॉक झालेलं आहे. आता आपल्याला जे काही हवं आहे, आपल्याला जे काही मिळवायचं आहे, आपल्याला जिथे जायचं आहे, आपण जे शोधत आहोत, अशी कुठली गोष्ट आहे जी आपल्याला हवी आहे. तर पुढची 5 मिनिटं आपण ती गोष्ट मिळालेली आहे असा विचार करायचा. म्हणजे मला जर माझा बिझनेस खूप छान चालला आहे, माझा टर्नओव्हर 1 करोड झालाय, 100 करोड झालाय, जे काय तुम्हाला हवं असेल ते, 50 लाख झालंय, 5 लाख झालंय, 10,000 झालंय, व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू डू, याचा विचार करायचा आहे. संपूर्ण ते घडताना आपण बघायचं आहे. आपल्याशी लोक कशी बोलत आहेत, आपण लोकांशी कसं बोलत आहोत, आपण त्याच्याबद्दल कसं बोलत आहोत, आपल्याला कसं वाटत आहे, आपण ऑफिसमध्ये आहोत, दुकानात आहोत, फिरायला आहोत, बाहेर आहोत, जे जे तुम्हाला ते घडलेलं असताना आपण जसं जगणार आहोत तसं आपण जगत आहोत, आणि त्याच्या बरोबरीने ते जगत असताना आपल्या भावना काय असतील या दोन्ही गोष्टी बघण्याचा आणि अनुभवण्याचा प्रयत्न करायचा आहे पुढची 5 मिनिटं. टाइम स्टार्ट नाव. सुरू करा.
2 मिनिटं झालेली आहेत. भावनाही अनुभवायच्या आहेत. आपल्याला जे हवं आहे ते सगळं आपण अनुभवत आहोत. आता आपल्या परत श्वासाकडे लक्ष द्यायचं आहे. आपल्या शरीराकडे लक्ष द्यायचं आहे. आपण जिथे बसलेलो आहोत तिथे लक्ष द्यायचं आहे. आपल्या खोलीतील आवाजांकडे लक्ष द्यायचं आहे. आपल्या खोलीच्या बाहेरील आवाजांकडे लक्ष द्यायचं आहे. आपल्या स्वतःचे धन्यवाद, स्वतःचे धन्यवाद. आपल्या शरीराचे धन्यवाद. आणि आपल्याला हवं आहे ते स्वप्न पूर्ण झाल्यासाठी ब्रह्मांडाचे धन्यवाद, ब्रह्मांडाचे आभार. दोन्ही हात आणि पाय, दोन्ही हाताची आणि पायाची बोटं हलवायची आहेत. दोन्ही हाताचे तळवे एकमेकांवरती घासून डोळ्यावरती ठेवायचे आहेत. जेव्हा तुम्ही रेडी व्हाल त्यावेळेला डोळे उघडायचे. गुड. कसं वाटलं? किती लोकांना आज बघितलं तुम्ही की मी स्पेसिफिक टाइम लावून केलं? 5 मिनिटं आपलं शरीर स्थिर करण्यासाठी, 5 मिनिटं मन शांत करण्यासाठी आणि 5 मिनिटाचं व्हिज्युअलायझेशन असं आपण 15 मिनिटाचं मेडिटेशन, 15 मिनिटाचा टाइम स्लॉट आपण 5-5-5 असं केलं. संपूर्णपणे आपण त्याच्यात गेलेलो का? संपूर्णपणे आपल्याला बघता आलं का? आणि संपूर्ण भावना जगता आल्या का? हे जर कळलं असेल, समजलं असेल तर थोडंसं करण्याचा प्रयत्न करा. आणि हे जास्तीत जास्त वेळा जर जमलं तर तुम्हाला आपल्या शरीराला भावना कशा जगायच्या हे शिकवता येईल. ओके. त्याच्यासाठी म्हणून मी सांगते. म्हणजे आपल्याला काय हवंय हे आपण बघू शकतो. ते खूप सोपं असतं. पण त्या भावना जगायला येणं हे खूप कठीण असतं आणि हेच आपल्याला शिकवायचं आहे. ओके. गुड. एक प्रश्न आहे तो घेते. 8 वाजल्यात एक 5 मिनिटात घेते आणि मग आपण बंद करूया. माझी एक क्युरी आहे. माझी गोल्ड ज्वेलरी सापडत नाहीये, तर मी झोपताना माझी गोल्ड ज्वेलरी कशी काय सापडली? असं सबकॉन्शियस माइंडला प्रश्न विचारून झोपू का?
की बरोबर आहे का, की यामध्ये तुमची गोल्ड ज्वेलरी हरवली आहे किंवा मिळत नाहीये, तर माझी ज्वेलरी, माझी गोल्डची ज्वेलरी कशी काय मला मिळेल किंवा कुठे मिळेल किंवा कुठे बघू, कुठे शोधू, कुठे असेल, असे प्रश्न विचारून तुम्ही झोपा. असं काहीतरी होतं, की आपण तिथपर्यंत पोहोचतो. रात्री बरोबर झोपायच्या आधी हे करायचं. ठीक आहे? तर आजचं सेशन आपण इथेच थांबवत आहोत. परत एकदा भेटूया गुरुवारी 7:15 वाजता. तोपर्यंत धन्यवाद आणि बाय.